नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। एक रील पाहिली मी ज्यामध्ये परेश रावल सरांनी एका मराठी नाटकाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। ती रील पहिला तुम्ही पहा, ते नाटक मी पाहिलं, त्याच नाटकाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। मौका मिले तो आप देखना प्राजक्त देशमुख का देव बाबड़ी म्यूजिकल प्ले है। कर्टन कॉल में उनको डेमो देना पड़ता है कि भैया रिकॉर्डेड नहीं है, लाइव सिंगिंग है। खतरनाक मराठी लोग बहुत आगे। हेच ते नाटक संगीत देव बाबळी। तर हेच नाटक मी नाट्यगृहामध्ये पाहिलं आणि अक्षरशः अवाक झालो होतो। इतकं सुंदर नाटक होतं। तर त्याच नाटकाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। सुरुवातीला ह्या नाटकाचं जे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे ते प्राजक्त देशमुख यांनी खरंच सुंदर दिग्दर्शन केलं आहे। त्यानंतर हे सांगीतिक नाटक आहे, त्यामुळे जे संगीतबद्ध केलंय ते आनंद ओक यांनी केलेलं आहे। आणि ह्या नाटकामध्ये दोन मेन कॅरेक्टर्स आहेत, ते एक शुभांगी सदावर्ते आणि दुसरी मानसी जोशी। तर जसं मी म्हटलं की दोन कॅरेक्टर्स आहेत, ते दोन कॅरेक्टर असे आहेत की संत तुकाराम महाराजांची जी पत्नी आहे आऊली ही दाखवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रभू श्री विठ्ठलांची पत्नी रुक्मिणी दाखवली। हा दोघांमधला संवाद म्हणजेच संगीत देव बाबळी हे नाटक आहे। जास्त जर का सांगितलं तर नाटकाचं जे जर का तुम्ही पाहायला गेलात तर मजा निघून जाईल। ह्या दोघांमध्ये संवाद जो होतो की दोघींच्याही मनामध्ये एक सल आहे की संत तुकाराम महाराजांची जी पत्नी आऊली आहे ती म्हणते की माझे जे पती आहेत ते नुसतेच विठ्ठलाचा धावा करतात, लोकांच्या मदतीला वगैरे जातात। तर एका बाजूला प्रभू श्री विठ्ठलांची पत्नी आहे, म्हणते की माझे पती सुद्धा भक्तांच्या मदतीला सारखे जात असतात, माझ्यासोबत कधी नसतात। त्यानंतर तुकाराम महाराजांची पत्नी आऊली म्हणते की त्यांचा अजिबात संसारात लक्ष नाही आहे वगैरे। तर दुसऱ्या बाजूला श्री विठ्ठलांची पत्नी म्हणते की हो ते कधीच जागेवर नसतात, माझा त्यांच्याशी अबोला आहे। हे खूप सुंदर संवाद फक्त संवादच नाही तर संगीतामधना सुद्धा आपल्याला ऐकायला येतात। आणि नाटक, अभिनय, संवाद आणि संगीत एकमेकांच्या हातात हात घालून हे पूर्ण नाटक कंप्लीट होतं। आणि कधी कंप्लीट होतं आपल्याला काहीच कळत नाही। आणि जे प्रभू श्री विठ्ठलांची पत्नी म्हणजेच त्यामध्ये जो रोल केलाय मानसी जोशी यांनी, ते जेव्हा प्रभू श्री विठ्ठलांचं वर्णन करतात तो सीन इतका सुंदर आहे, खरंच मला खूप भरून आलं होतं तेव्हा आणि खूप छान वाटलं होतं तेव्हा ऐकताना संगीतामधनं। आणि तुम्ही खरंच अवाक व्हाल। मी खरंच माझ्याकडे शब्द कमी आहेत ते नाटकाचं वर्णन करायला, रिव्ह्यू करण्यासाठी। तर एवढंच सांगेन की ह्या दोघांमधला संवाद आहे आणि तो संवाद कसा आहे तर तो सांगीतिक आहे। आणि खरंच आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं की कोणतरी मागणं गाणे म्हणते, पण ते जसं परेश रावल यांनी म्हटलं त्या व्हिडिओमध्ये तो कर्टन कॉल टाकतात आणि सांगतात की हो त्या कलाकाराने म्हणजे मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांनीच ते गाणं सुद्धा ऍट द सेम टाइम म्हटलेलं आहे। तर खरंच मलाही तेव्हा वाटलं नव्हतं, मला असं वाटलं होतं की पाठीमागणं कोण गाणं म्हणतं, पण नाही, खूप छान त्यांनी गाणंही म्हटलं आणि ऍट द सेम टाइम अभिनयही केलाय, त्यामुळे खूप भारी केलं। आणि जसं परेश रावल म्हणतात की मराठी लोक तर वेगळ्याच दुनियेत आणि खूप पुढे गेलेले आहे। तर खरंच आपल्या जी महाराष्ट्राला जी नाट्य परंपरा लाभलेली आहे ती हीच आहे आणि हेच आपलं नाटकाचं जे यश आहे ते आहे कुठेतरी। आणि ती रील खूप व्हायरल ही होती, आपण पाहतोय। तर हेच आपल्या नाटकांचं यश आहे म्हणायला हरकत नाही। आणि खरंच हॅट्स ऑफ प्राजक्त देशमुख ह्या दिग्दर्शकाला, त्याने इतकं सुंदर आयडिया, इतकी सुंदर कल्पनेवर हे जे नाटक आहे ते बनवलं। पहिला ही एकांकिका होती, नंतर मग त्याचं पूर्ण नाटक बनवण्यात आलं किंवा ते प्रायोगिक नाटक झालं। तर हे नाटक मला खूप आवडलं, जे तुम्हाला सांगायचं होतं। मला भरपूर दिवसापासून ही रील पाहतोय, तुमच्यासोबत शेअर करेन मी असं वाटत होतं आणि आज फायनली ते शेअर करायचा टाइम आला आणि खूप भारी आहे। आता ते मला वाटतं की ठाणा आणि पुण्यामध्ये सुद्धा लागणार आहे 10 आणि 17 मध्ये काहीतरी बुक माय शोवर मी पाहिलं होतं। तर नक्की तुम्हाला जर का वेळ मिळाला तर संगीत देव बाबळी हे नाटक पहा। खूप छान नाटक आहे, म्हणजे खूप संगीतातलं खूप राग आहेत किंवा कुठे ते म्हणतात ना आलाप वगैरे आहे, तर त्यातलं कसलं काहीच नाहीये। खूप सिंपल आणि बेसिक आणि त्या काळातलं संगीत आहे, त्यामुळे ते आपल्याला खूप भावतं, ते सूर खूप भावतात आणि ते असं वाटतं की एक संवादच म्हणतात फक्त संगीतामधनं। तर खूप भारी नाटक आहे संगीत देव बाबळी। तुम्ही पाहिलं, तुम्ही पहा,
पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये ते पाहण्याची संधी आहे, त्या नाट्यगृहामध्ये आहे. तुम्ही बुक माय शोवर जा, तुम्हाला ते भेटेलच. मी तो स्क्रीनशॉट दाखवलेला आहे. त्यामुळे नक्की जा ह्या नाटकाला आणि तुम्हाला हे नाटक कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.